विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे. त्या काळी समाजात स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं. संसार करणारी, चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री गुलामाप्रमाणे जीवन जगत होती. शाळा शिकण्याचा तिला अधिकार नव्हता. स्वतंत्र विचार करण्याची तिला मुभा नव्हती. पतीचा मृत्यू झाला तर दुसरं लग्न करण्याची परवानगी नव्हती. उलट पतीच्या जळत्या सरणात उडी मारून सती जाण्यासाठी तिला भाग पाडलं जात होतं. हे असं का? याला कारण एकच, अज्ञान. शिक्षण नाही, मुलींना एकत्रित येण्याची जागा नाही, म्हणूनच माता सावित्रीनं ज्योतिबांना साथ दिली. इस दिए का मतलब है बैठो नीचे। जहालत के अंधेरे में जहाँ हर तरफ लड़कियों की तालीम को इनकार किया जा रहा था, उस जहालत के अंधेरे में सावित्रीबाई फुले ने एक दिया लेकर उभरे इस जहालत के अंधेरे को दूर करने के लिए। ओळखला मला, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, जिल्हा सातारा, तालुका खंडाळ्याच्या नायगावमध्ये खंडोबाची नेवसे पाटीलची मुलगी. होय, मी सावित्रीबाई फुले. मी 9 वर्षाची होते तेव्हा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं. हळूहळू मला समजलं की मी ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे तो सामान्य व्यक्ती नाही, परंतु लक्षावधी लोक ज्यांनी जीवनाचा तिरस्कार केला, ते अशा प्रकारचे सूर्य आहेत ज्यांनी जीवनाचा तिरस्कार केला. होय, मी सावित्रीबाई फुले. धन्यवाद. तू नसती